नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये दम आलूची रेसिपी बनवणार आहोत. बघून तुम्हाला वाटत असेल ही अंडा करीची रेसिपी आहे की काय, पण नाही, हे बटाटे आहेत. बघू शकता किती छोटे छोटे बटाटे आहेत. यांना बेबी पोटॅटो असं म्हटलं जातं. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतात. बघू शकता अंडं असतं त्याच्यापेक्षाही छोटे बटाटे आहेत. हे दिसताना किती छान क्यूट दिसत आहेत. तर चवीलाही हे खूप छान असतात. यांना व्यवस्थित एकदा धुवून घ्यायचं, कारण जसे आपले नॉर्मल बटाटे असतात तसेच ह्या बटाट्यांवरती सुद्धा भरपूर प्रमाणात माती असते. तर ती निघून जावी यासाठी प्रत्येक बटाटा व्यवस्थित चोळून आपल्याला धुवायचा आहे. आणि यांना शिजवायचं नाही आहे. ग्रेव्हीमध्ये हे शिजले जात नाहीत. शिजण्यासाठी बऱ्यापैकी मोठे म्हणू शकतो आपण जे चिरतो फोडी त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठे असतात. आपल्याला अख्खे आहेत तसे वापरायचे आहेत, म्हणून आपण यांना उकडून घ्यायचं आहे. तर मी एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे बटाटे ॲड केलेत आणि आपल्याला याच्यामध्ये बटाटे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे. म्हणजे छान असे ते 2 शिट्टीमध्ये उकडून तयार होतात. मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करायच्या आहेत. आकाराने छोटे असतात. कुकरच्या प्रेशरमध्ये ते 2 शिट्टीमध्ये इझिली उकडले जातात. खूप जास्त तुम्ही शिट्टी दिली तर एकदम सॉफ्ट होतात ते आणि ग्रेव्हीमध्ये स्टेबल राहत नाहीत, विस्कटतात. त्यामुळे 2 शिट्टी इनफ आहे त्याच्यासाठी. मीडियम गॅसवरती द्यायच्या. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. इथे काही काजू घेतलेले आहेत मी आणि त्यांना चांगल्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आणि सुकी मिरची असते जी कश्मीरी लाल मिर्च, त्या 3 घेतलेल्या आहेत. त्यांना सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे. याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान रंग येतो. इकडे कुकरही आपला झाला आहे. 2 शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता किती छान बटाटे शिजलेले आहेत. इझिली त्याच्यामध्ये सुरी इन्सर्ट झाले, म्हणजे बटाटे छान शिजलेत. आता यांना छान गार करून घ्यायचं आणि मग सोलायचं आहे, म्हणजे सोलायला आपल्याला सोपं जातं. बटाटे उकडलेत का हे ओळखण्यासाठी अजून एक ट्रिक म्हणजे साल आहे ते असं इझिली निघतं. म्हणजे बटाटे आपले छान उकडलेत असं समजायचं. बघू शकता किती इझिली साल निघतंय. सगळ्या बटाट्यांची सालं काढून आपल्याला एका कोणत्याही काट्या चमच्यान किंवा कोणत्याही स्टिकने अशी छिद्र करायची आहेत. म्हणजे आपण ग्रेव्हीमध्ये जेव्हा हे बटाटे घालणार तेव्हा सगळी ग्रेव्ही आहे ती आतमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते आणि सगळ्या बटाट्यांना मस्त अशी चव येते. म्हणून ही गोष्ट करायची. एक बटाट्याची साल काढून मी एक बटाट्याला असं छिद्र करून घेते, कारण सगळे बटाटे सोलले तर कशाला आपण होल पाडलेत आणि कशाला नाही याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. म्हणून एक बटाटे सोलून घेऊन त्यांना होल पाडूनच मी डिरेक्टली बाउलमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं. अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांची सालं आहेत ती मी काढून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती छान छोटे छोटे मस्त असे आपले बटाटे तयार झालेले आहेत. प्रत्येक बटाट्याला मात्र 4ही बाजून व्यवस्थित होल पाडायचे जसे मी दाखवते तसे, म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत मुरायला सोपं जातं. आणि खूप प्रेशरने होल पाडायचे नाहीत, नाही तर ते उकडलेले बटाटे असतात पटकन विस्कटतात. हलक्या हाताने होल पाडायचे. तर सगळ्या बटाट्यांना होल पाडून झालेत, मी त्यांना बाजूला ठेवलं आहे. आणि आता आपण ह्या बटाट्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी ज्याच्यामध्ये ग्रेव्ही बनवणार आहे त्याच पॅनमध्ये अगदी 2 पळीसारखं तेल घेतलं आहे. खूप जास्त घेतलं नाही तरी चालतं, पण सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित असं ते कोट झालं पाहिजे, म्हणजे सगळे बटाटे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे तेवढं तेल घ्यायचं. सगळ्या पॅनला व्यवस्थित पसरवायचं. ते तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आणि सगळे बटाटे या तेलामध्ये असेच सोडायचे आहेत. आलटून पालटून आपल्याला यांना गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हलका कलर चेंज झाला पाहिजे. खूप डार्क कलरवर जर भाजलात तर बाहेरची जी लेअर असते ती अशी चिवट होते. व्यवस्थित क्रिस्पी होण्यासाठी हलका कलरच आपण याला, म्हणजे हलक्या कलरवरच भाजायचं आहे. परतून भाजायचं. जर तुम्हाला चिमट्याने म्हणजे चमच्याने व्यवस्थित जमत नसेल तर चिमट्याचा वापरही करू शकता, पण सगळ्या बाजूनी त्यांना एकसारखं भाजून घ्यायचं. याने भाजीमध्ये यांचा क्रंच खूप छान लागतो आणि टेस्ट पण खूप छान येते. असेच वापरण्यापेक्षा एकदा असे करून बघा, म्हणजे तुम्हाला पण आवडेल ही स्टेप. तर आता सगळ्या बटाट्यांना बघू शकता एकसारखा कलर आला आहे. तर मी आता एका टिश्यू पेपरवर यांना काढून घेते, म्हणजे यातील जेही जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये जातं. तर आणि ग्रेव्ही आहे ते आपली फार तेलकट बनत नाही. तुम्हाला हवं तर इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे हॉटेलमध्ये स्पेसिफिक अर्ध तेल आणि अर्ध बटर वापरलं जातं, त्यामुळे टेस्ट असते ती आणि छान येते. पण मी ते बटर वापरलेलं नाही आहे, प्लेन तेलामध्येच बनवते, तरीसुद्धा याची टेस्ट खूप छान आली होती. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. अशा ज्या हॉटेलमधल्या रेसिपी असतात त्या घरी ट्राय केल्यानंतर ती खायची मजा काही वेगळीच असते. तर सगळे बटाटे आहेत ते मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेत. तर बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. मिक्सरचं जार घेतलं एक छोटंवालं आणि आपण जे भिजत ठेवलेल्या मिरच्या होत्या त्या पाण्यातून निथळून काढायच्या आहेत आणि सोबतच जे काजू ठेवले होते ते घालायचे. त्याने काय होतं, ग्रेव्हीला रिचनेस येतो, टेस्टही छान येते आणि थिक बनायलाही मदत होते.
त्यामुळे आपल्याला इथे काजू वापरायचे आहेत. काजूऐवजी तुम्ही बदाम वापरलात तरी चालेल. आणि फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मस्त असा कलर येतो, तुम्ही बघू शकता. एकदम हलकंसर पाणी घालायचं, म्हणजे गरजेनुसार जरासं पाणी घालायचं आणि आपल्याला यांना फाईन असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान कलर आला आहे. तर आता मी त्याच क्वांटिटीमध्ये म्हणजे अर्धी वाटीसारखं दही घेतलं आहे. छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आणि जे आपण मिक्सरमध्ये जे बॅटर वाटून घेतलं आहे मिरचीचं आणि काजूचं, ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याने काय होतं, म्हणजे ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण दही असंच टाकतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते आणि त्याचा एक वेगळा स्मेल येतो. असं होऊ नये म्हणून मसाल्यांमध्ये आधी दह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच फोडणीमध्ये घालायचं, म्हणजे दही आहे ते फाटत नाही आणि ग्रेव्हीला आपल्या छान अशी चव येते. ही खूप महत्त्वाची टीप आहे. आणि अजून एक म्हणजे दही आहे ते एकदम फ्रेशवालं घ्यायचं आहे. जरासुद्धा आंबटवालं किंवा जुनं दही वापरायचं नाही, नाहीतर आंबट असा वास येतो ग्रेव्हीला आणि ती खाल्ली जात नाही. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवल्या तर आपली ग्रेव्ही आहे ते एकदम हॉटेल स्टाईल बनून तयार होते. आता मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो, छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही असं बारीक बारीक पण चॉप करू शकता, पण हॉटेलसारखी फील येण्यासाठी आपल्याला याला पेस्ट करूनच घ्यायचं आहे. रफली मी यांना कट करून घेते आणि याची प्युरी करून घेणार आहे. अजून एक म्हणजे तुम्हाला जर हवं तर तुम्ही जरासं तेलामध्ये फ्राय करून, जसं आपण शाही पनीरला ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो उकडून घेतो तसंसुद्धा घेतलं तरी चालेल. त्याने काय होतं, फोडणीमध्ये आपल्याला जास्त याला परतावं लागत नाही. पण मी कच्चंच करून घेते याला पेस्ट. थोड्या लसणीच्या पाकळ्या घातलात, फक्त आपल्याला फोडणीमध्ये याला छान असं परतून घ्यायला लागणार, एवढाच फरक असतो. आता ज्या पॅनमध्ये आपण बटाटे असे फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्ये पुन्हा जरासं मी तेल घातलं आहे आणि थोडंसं जिरं आपल्याला फोडणीसाठी घालायचं आहे. जिऱ्याचा फ्लेवर छान येतो अशा भाज्यांमध्ये. छान जिरं फुललं की गॅस एकदम बारीक करायचा, बंद केलात तरी चालेल पण मसाले जळू द्यायचे नाहीत. इथे 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा मी लाल काश्मीरी पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता, पण पेस्टमध्ये सुद्धा आपण मिरची वापरली होती म्हणून मी इथे 1.5 चमचाच मिरची पावडर घातले. छान फुलू द्यायचं मसाल्यांना आणि मगच आपल्याला याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूणची जी पेस्ट आहे ती टाकायची आणि गॅस बारीक ठेवायचा. तुम्ही बघू शकता भरपूर असं उडायला म्हणजे लागतं तेल जेव्हा आपण पेस्ट तेलामध्ये टाकतो, त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. पेस्टने तेल रिलीज करेपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे क्रम्बली असं तयार होतं मिक्सचर, इथपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा लसूण आपण याच्यामध्ये कच्चा वापरला आहे त्यामुळे त्याचा व्यवस्थित कच्चेपणा मोडेपर्यंत याला परतून नाही घेतलं तर ग्रेव्हीला पूर्ण कच्चट असा स्मेल मारतो, म्हणून ही गोष्ट करायची. तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे बॅटर आहे ते परतून झालेलं आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये दही आणि जी पेस्ट आपण घातली होती मिरची आणि काजूची ती व्यवस्थित फेटून ह्याच्यामध्ये घालायची. गॅस बारीकच ठेवायचा. सगळी पेस्ट आहे ती व्यवस्थित त्या दह्याच्या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायची. हलक्या हाताने मिक्स करायची. दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या एकदम बारकाईने करायच्या. लगेचच आपल्याला इथे मीठ घालायचं नाही आहे. दही आणि जी म्हणजे कांदा लसूणची पेस्ट होती ती छान मिक्स करून घेऊन झाकण ठेवून आपल्याला ऑइल रिलीज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता वरती थोडं थोडं तेल आलेलं आहे. तर ह्या स्टेजला पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता क्रम्बली असं मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ लास्टला घालायचं कारण आपण याच्यामध्ये दही वापरलं आहे. ही टिप पण खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीलाच आपण मीठ घालतो आणि एकदम फाटल्यासारखी ग्रेव्ही होते, त्यामुळे मीठ लास्टला घालायचं. आणि बघू शकता छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही थिन हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड करताना मात्र गरमच करायचं. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कधीही रेसिपीमध्ये पाणी ॲड करताना गरम पाणीच ॲड करायचं, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती अजिबात स्टॉप होत नाही आणि त्याची चव आहे ती मेंटेन राहते. तर मी ते अर्धा ग्लाससारखं पाणी ॲड केलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे, ना पातळ ना घट्ट, मीडियम जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशी. यामध्ये आता फ्लेवर ॲड करण्यासाठी 2 चमचेसारखा गरम मसाला ॲड करायचा आहे. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही गरम मसाला ॲड करू शकता, होममेड असेल तर उत्तमच. आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. गरम मसाल्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. एकसारखं छान मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून अगदी मिनिटभरच याला शिजवायचं आहे. म्हणजे गरम मसाल्याचा जोही फ्लेवर आहे तो मस्त ग्रेव्हीमध्ये उतरतो त्यामुळे. आणि आता बघू शकता ग्रेव्ही मस्त अशी आपली शिजून तयार झाले. तर आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले बटाटे होते
ते घालायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे। प्रत्येक बटाट्याला ग्रेव्हीचं छान कोटिंग झालं पाहिजे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला कस्तुरी मेथी आहे ती घालायची। कस्तुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो, अजिबात मिस करू नका। आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि आता छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कस्तुरी मेथी छान मिक्स होते ग्रेव्हीमध्ये। आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटाचा बारीक गॅसवरती दम देऊन घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या ग्रेव्हीचा फ्लेवर आहे तो बटाट्यांमध्ये छान उतरतो आणि बटाटे चवीला खूप छान लागतात। तर 5-1 मिनिटांनी मी गॅसवरचं झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, ना थिक ना थिन, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आणि आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे। तर मी आता एका प्लेटमध्ये हिला सर्व करते। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली, हॉटेल स्टाईल रेसिपी असली तरी घरातल्या घरात करण्यासाठी तुम्हाला जर ही यूजफुल वाटली तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि माझ्या रेसिपीला एक कमेंट करा माझ्या मोटिवेशनसाठी। आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू, बाय बाय।